हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप म्हणजेच आपली प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला धडा क्रमांक 25 लेसन नंबर 25 परिमिती त्रिकोण आयत चौरस. हा आपला व्हिडिओ क्रमांक 31 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 30 मध्ये आपण वर्तुळ सर्कल या घटकाविषयी शिकलो. त्यावर असणारे घटकचा आपण अभ्यास केला आणि त्यावरचे प्रत्येक क्वेश्चनला आपण समजून घेतले आणि प्रश्न सोडवली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की परिमिती म्हणजे काय, परिमिती कशी काढायची, मग त्रिकोण आयत व चौरस यांची परिमिती कशी काढायची, त्यासाठी काही सूत्र आहे का, फॉर्म्युला आहे का, आणि यावर असणारे जे स्वाध्याय दिलेले आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले एक एक करून आपण सर्व प्रश्न आज समजून घेणार आहोत आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हा घटक शिकणार आहोत. तर आजचा व्हिडिओ हा खूप उपयुक्त व्हिडिओ असणार आहे. यावर एक्झाम मध्ये एक प्रश्न हमखास विचारला जाणार तुम्हाला, है ना. मग हे 2 मार्क सुद्धा तुमचे पक्के व्हायला पाहिजे. मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा, ज्या पण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त म्हणजे क्लोज फिगर. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. म्हणजे काय पहा विद्यार्थी मित्रांनो, बंदिस्त आकृती. आता त्रिकोण ही एक बंदिस्त आकृती आहे, चौरस ही एक बंदिस्त आकृती आहे, आयत ही सुद्धा एक बंदिस्त आकृती आहे. कुठल्याही प्रकारचे त्रिकोण असेल बंदिस्त आकृती आहे. पंचकोन असतो, षटकोन असतो, सप्तकोन असतो, है ना. मग यांची जी लांबी म्हणजे जेवढे बाजू दिलेले ना त्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करणे म्हणजेच परिमिती होय. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे हा त्रिकोण आहे, याची इकडची बाजू आहे 4 सेंटीमीटर, ही बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि ही बाजू आहे समजा 6 सेंटीमीटर. मग सर्व बाजूंची लांबींची बेरीज करू. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, म्हणजे या त्रिकोणाची परिमिती किती असणार आहे? 15 सेंटीमीटर. एकदम सिंपल. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होईल. मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. आयताची परिमिती म्हणजे काय? आयत आहे ना. मग आयताची परिमिती म्हणजे आपण शॉर्टकट काय बोलू शकतो की चारही बाजूंची लांबींची बेरीज. पण त्यासाठी एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? ही पण लांबी आहे, ही पण लांबी आहे, तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता हे स्कॉलरशिप मध्ये आहे. रेग्युलर चौथी मध्ये तुम्हाला फक्त बेरीज करायची आहे, पण 5वी मध्ये मात्र तुम्हाला याच्यावर सूत्र आहे, फॉर्म्युले आहे. मग हे तुम्हाला जर आता माहित असलं 5वी मध्ये तुम्हाला सोपं जाईल. मग 2 लांबी आहे म्हणून 2 गुणिले लांबी आणि 2 रुंदी आहे म्हणून 2 गुणिले रुंदी. मग असा सूत्र आहे आयताच्या परिमितीचा. चौरसाची परिमिती है ना, स्क्वेअर, आणि परिमिती म्हणजे पेरिमीटर. मग स्क्वेअरचे किती बाजू आहे? 4 बाजू, आणि चारही बाजू कशा असतात? समान असतात चौरसाचे. जर ही 6 सेंटीमीटर आहे, 6 6 6 6 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 म्हणजे 24. म्हणजे आपण काय सूत्र बोलू शकतो? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी. हे 6 आहे ना, 6 गुणिले 4 24. हे जर 10 असेल 4 गुणिले 10 40. म्हणजे आपण सूत्र वापरून सुद्धा परिमिती काढू शकतो किंवा बेरीज करा तुम्ही, तसं पण चालेल. म्हणजेच काय म्हणू शकतो पहा, बहुभुजाकृती परिमिती बरोबर बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. म्हणजे पॉलिनॉमियल कोणता पण, म्हणजे कोणती पण बंदिस्त आकृती आहे त्याचं परिमिती कशी काढायची? त्याचे जितके त्यामध्ये बाजू आहे ना सर्व बाजूंच्या लांबींची काय करायची? बेरीज करायची. एकदम सोपा घटक आहे आणि यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच आहे, है ना. मग चला आता आपण नमुना प्रश्न सुरू करूया. मग इथे एक बंदिस्त आकृती दिली. मग ही आकृती काय? चौरस नाही, चौकोन नाही, है ना, त्रिकोण पण नाही, एक बंदिस्त आकृती आहे. सोबत दिलेल्या आकृतीची परिमिती किती असेल? किती बाजू पहा बरं? 1 2 3 4 आणि 5. 5 बाजू दिलेली म्हणजे हा एक पंचकोन झाला.
मग पहा हे किती सेंटीमीटर आहे, 1, हे 2, हे 3, हे 1 आणि हे 2. करा सर्वांची बेरीज करूया. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. मग याची परिमिती किती होणार आहे, पेरिमीटर किती होणार, 9 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन पटपट यायला पाहिजे. 50 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल? कुंपण म्हणजे कंपाऊंड, तार कंपाऊंड करतो ना आपण. आता व्यवस्थित समजून घ्या प्रॅक्टिकली क्वेश्चन कसा आहे. 50 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती, बाग आहे है ना, आणि चौरसकृती आहे, चौरस म्हणजे चौरस शेप आहे त्याचा, आणि 50 मीटर बाजू, 50 मीटर, हे सुद्धा 50 मीटर, हे सुद्धा 50, हे सुद्धा 50 मीटर, आणि त्या तारेची कुंपण 4 पदरी. म्हणजे पहा इथून जर मी कुंपण घालायला सुरुवात केली, तार कंपाऊंड केली इथून तर इथपर्यंत, म्हणजे एक कुंपण झालं, बरोबर आहे की नाही. परत इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3, इथून इथपर्यंत 4, म्हणजे असे 4 राऊंड घ्यायचे. पण एक राऊंड जर घेतला आपण इथं उभं राहून, समजा आपण तारचं कंपाऊंड केलं इथून असं, एक पूर्ण झाला, म्हणजेच काय झालं बरं, परिमिती झाली का नाही. एक राऊंड मारणे म्हणजे परिमिती. मग एक राऊंडला किती लागणार, 50 अधिक 50 अधिक 50 अधिक 50, किंवा 4 गुणिले 50 करा, किती होणार ते 200 मीटर. किती होणार, म्हणजे 200 मीटर. लगेच तुम्ही 200 मीटर उत्तर घेऊ नका, थांबा. 200 मीटर हे एका राऊंड साठी एक कुंपण घालण्यासाठी, एक पदरी झाला, आपल्याला 4 पदरी ना, म्हणजे याला 4 नी गुणा, मग 4 दुने 8 आणि वरचे 2 शून्य, म्हणजे 4 पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल, 800 मीटर तार लागेल. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आता आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, जे सरावसाठी प्रश्न दिलेले आपण ते सोडू. पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या बाजू 6 सेमी, 7 सेमी, 8 सेमी, सेमी म्हणजे सेंटीमीटर आहेत, त्यांची परिमिती किती? त्रिकोणाची 3 बाजू आहे ना, करा बेरीज त्याची. 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, मग परिमिती किती होणार आहे, 21 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? चौरस आहे आणि बाजू किती आहे, 8 सेंटीमीटर. मग 8 8 8 8 8 चौक 32, 4 नी गुणा त्याला, परिमिती किती होणार त्या चौरसाची, 32 सेमी. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? 3 बाजू आहे त्रिकोणाच्या, करा तिघांची बेरीज. 6 अधिक 10 16, 16 अधिक 8 24. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चौथा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीतील आयत य र ल व, आयताला वाचण्याची पद्धती य र ल व, त्याचे 4 शिरोबिंदू घेतले, ची परिमिती किती? मग हा एक जो आयत आहे याची परिमिती काढायची. आता हे 8 सेंटीमीटर आहे, तर हे सुद्धा 8 सेंटीमीटर असणार आहे, आणि ही रुंदी 6 सेंटीमीटर आहे, इकडे सुद्धा 6 असणार आहे. तुम्ही सूत्र वापरा, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. म्हणजे 2 गुणिले लांबी म्हणजे 8 दुने 16 आणि 6 दुने 12, 16 आणि 12 किती होणार आहे, 16 आणि 12 28. किती होणार आहे, 28. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. किंवा बेरीज करा, 8 अधिक 6 अधिक 8 अधिक 6, किंवा या दोघांची बेरीज करून दुप्पट करा. 8 आणि 6 14, आणि हे पण 14च होणार नाही, 14चा दुप्पट करा, 28 सेंटीमीटर परिमिती असणार आहे. पाचवा प्रश्न आपण पाहू. दिलेल्या आकृतीचे प्रत्येक बाजूची लांबी 7 सेंटीमीटर असल्या त्याची परिमिती किती? आता हा फसवणारा क्वेश्चन आहे. कसा फसवणारा प्रश्न आहे माहिती का? पहा आता विद्यार्थी तर काय चूक करतात मग ते सांगतो तुम्हाला आधी. हे सर्व 7-7 सेंटीमीटरचे बाजू आहे बरं का. मुलं काय गडबड करतात, परिमिती काढायला याचे 4 बाजू आहे ना, हे 4, हे 5 आणि हे 6, 6 गुणिले 7 करणार आणि लगेच 42 उत्तर घेणार ते, जे की चुकीचं आहे. आपल्याला काय काढायची आहे, परिमिती, पेरिमीटर, म्हणजे कडेची जे बाजू असते त्यांची बेरीज. आता कडेची बाजू पहा, 1 2 3. जर हा ग्राउंड असेल एखादा, मग हे कशाला घ्यायचं, डायरेक्ट इकडचं घ्या ना, हे 4 आणि हे 5, म्हणजे हे 5च आपल्याला बाजू घ्यायचे आहे. आणि 5 बाजू आहे, एक एक बाजू किती आहे, 7-7 सेंटीमीटरची, 7-5 35. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. चुकून पण ही बाजू घेऊ नका, कारण की जर आपला असा ग्राउंड असेल तर आपण ग्राउंडचं एकदम
कॉर्नर कॉर्नरच घेणार की नाही, कडेचीच लांबी घेणार की नाही आपण, ही कशाला जाणार मध्ये आपण इथं. त्यामुळं ज्या वेळेस दोन आकृत्या एकमेकांना तिथं चिपकवलेली दाखवले त्या मधली लाईन घ्यायची नाही, फक्त कडेची घ्यायची, सर्व त्यांची बेरीज करायची. 6वा प्रश्न आपण पाहू, सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीतील फरक किती. हे आयत आहे, हे पण आयत आहे. आता याची परिमिती किती येणार पहा बरं, 18, आणि इथं सुद्धा किती असणार आहे 18, हे 9, हे सुद्धा 9. मग 18 अधिक 18 अधिक 9 अधिक 9 करा, किंवा तुम्हाला म्हणलं मी हे दोघांची बेरीज करून दुप्पट करायचं. मग याची परिमिती किती येणार आहे, 18 आणि 9 किती होणार आहे 27, बरोबर आहे का नाही. आणि 27चा दुप्पट करा, 27 अधिक 27 करा किंवा गुणिले 2 करा, किती होणार आहे हे 54. म्हणजे या आयताची परिमिती किती असणार आहे 54 सेंटीमीटर. हे 12 आणि 6 दिलेले, किती झाले 12 आणि 6 18, 18 18 किती झाले 36. याची परिमिती किती येणार आहे 36 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलं, बेरीज विचारली का फरक विचारला, फरक विचारला. बेरीज जर विचारली दोघांची बेरीज करायची, 54 अधिक 36. आपल्याला फरक विचारला म्हणजे आपण वजाबाकी करणार, मोठी संख्या मायनस छोटी संख्या. मग 54 वजा 36, 4 मधून 6 जात नाही, हे होणार 14, हे होणार 4. 14तून 6 गेले 8, आणि 4 मधून 3 गेलं 1. 18 सेंटीमीटर त्यामध्ये फरक आहे दोघांच्या परिमितीमध्ये. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू, एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. एक चौरस आहे, माहित नाही किती बाजूचा आहे, आणि एक आयत आहे, पण दोघांची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 72 सेंटीमीटर असल्यास आयताची परिमिती किती आहे, चारी बाजूंची बेरीज किती आहे 72. चौरसाची पण समान आहे, म्हणजे चौरसाची पण परिमिती किती असणार आहे 72 सेंटीमीटर असणार आहे. तर चौरसाच्या बाजूंची लांबी किती असेल. मग व्यवस्थित पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं आता आयत सांगितलं त्यांनी, आयताची परिमिती आहे म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करून किती झालं ते 72 सेंटीमीटर, बरं का. आणि चौरस आणि आयतची परिमिती सारखी, म्हणजे याची पण किती असणार आहे 72 सेंटीमीटर. मग ते म्हणतात आपल्याला, मग चौरसाची जी बाजू आहे ना, ते बाजूची लांबी किती असणार आहे. मग चारी बाजू कशा असतात बरं, समान असतात ना. मग 72 ला काय करायचं 4 ने भाग द्यायचा, 72 ला 4 ने भाग द्यायचा. मग एक बाजू तुम्हाला मिळेल 4 एक 4, 3 उरले, वरून आले 2, 4 8 32, म्हणजे 18, म्हणजे 18 सेंटीमीटर 18 सेंटीमीटर 18 सेंटीमीटर 18 आणि 18 चौक 72. पण परिमिती दिली, बाजू काढायची म्हणजे भागाकार करायचा 4 ने. ठीक आहे, उत्तर आलं 18, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे. हे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याचे दोन बाजू आपल्याला सारखे दिलेले आणि तिसरी बाजू आहे 6 सेंटीमीटरची, आणि हे दोन सारखे किती माहित नाही, पण दोन्ही सारखे असणार आहे. मग 36 सेंटीमीटर, तिघांची बेरीज 36 सेंटीमीटर आहे. त्यांच्या समान बाजूंची लांबी किती, मग ही बाजू ही बाजू किती असणार आपल्याला हे काढायचंय. मग विद्यार्थी मित्रांनो, जर तिघांची बेरीज 36 आहे, परिमिती 36 आहे, म्हणजे तिघांची बेरीज 36 आहे, त्यातून आपण हे 6 वजा करू. मग 36 मधून जर आपण तिसरी बाजू वजा केली तर किती मिळेल आपल्याला 30. मग याचा अर्थ या दोघांची बेरीज किती आहे 30 सेंटीमीटर आहे. निम्मे निम्मे करा बरं, किती होईल मग 15 15, म्हणजे ही बाजू पण 15, ही बाजू पण 15 आणि ही बाजू 6, 36 होणार तिघं मिळून. म्हणजे ते दोन्ही समान बाजूंची लांबी किती असणार आहे 15 सेंटीमीटर है ना. पहा विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा आहे हा धडा, परिमिती पेरीमीटर. मग आपण सर्व क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतो, तुम्ही कमेंट पण छान करतात, खूप आनंद होतो तुमचे कमेंट पाहून है ना. मग अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत राहा, शेअर करा, आणि सर्वात महत्वाचा आहे की नाही, चॅनलला तुम्हाला काय करायचंय बरं, सबस्क्राईब करा. मग चला आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बरं. मग आपले पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायचे आहे ना, मग चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ना तुम्हाला, मग चॅनलला सबस्क्राईब करा. 9वा प्रश्न आपण पाहू, एका आयताची परिमिती 80 सेमी आहे. आयताची परिमिती 80 सेमी आहे, त्याची रुंदी 12 सेंटीमीटर असल्यास लांबी किती सेंटीमीटर असेल. पहा, एक आयत आहे, आयताची परिमिती म्हणजे लांबी 2 गुणिले लांबी आणि 2 गुणिले रुंदी, आणि त्याची रुंदी दिली आपल्याला 12 सेंटीमीटर.
12 सेंटीमीटरची रुंदी आहे, हे 12 तर हे सुद्धा 12 होणार की नाही. आणि परिमिती किती दिली आपल्याला 80 सेंटीमीटर. किती दिली आहे 80 सेंटीमीटर. मग रुंदी जर 12 आहे तर ही रुंदी पण 12 होणार की नाही. 12 आणि 12 किती झाले 24. मग आपल्याला लांबी विचारली किती लांबी. आता जर आपण सूत्र घेतला तर ते सूत्रामध्ये ना एक समीकरण बनतो, इक्वेशन बनतो. पण चौथीच्या मुलांना ना समीकरण सोडवता येणार नाही, त्यामुळे मी ती इक्वेशन वाली मेथड तुम्हाला नाही दाखवत. एकदम सोप्पा तुम्हाला सांगतो पहा. आयताची परिमिती 80 आहे, त्याची रुंदी 12 आहे किंवा लांबी दिलेली असो. मग ही रुंदी जर 12 आहे, तिकडची पण रुंदी किती असणार आहे 12. 12 आणि 12 किती झाले 24. मग या 80 मधून आपण 24 वजा करू. मग हे 10 आणि हे 7. 10तून 4 गेले 6, 7तून 2 गेले 5. म्हणजे 56. म्हणजे काय मिळालं आपल्याला 56. दोन लांबींची बेरीज 56 आहे. मग दोघांची बेरीज 56 म्हणजे कोणाचा दुप्पट 56 म्हणजे 2नी भाग द्या. जर डायरेक्ट तुम्हाला निम्म करता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट निम्म करा त्याचं. 2 दुने 4, 1 उरला आणि 2 8 16 म्हणजे कितीचा भाग गेला 28चा. म्हणजे ही बाजू 28 सेंटीमीटर आणि ही बाजू 28. 28 आणि 28 56. 12 आणि 12 24 आणि 56 अधिक 24 80 होणार आहे. म्हणजे त्याची लांबी किती सेंटीमीटरची आहे 28 सेंटीमीटरची आहे. किती आहे 28 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो. एका बागेची परिमिती 40 मीटर आहे. बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे, कंपाऊंड करायचे आहे. ते बाग आहे, ती बागेची परिमिती 40 मीटर दिलेली आपल्याला. बागेची परिमिती 40 दिलेली आहे आपल्याला. मग तो बाग त्रिकोणी आहे, चौरस आहे का आयताकृती आहे आपल्याला नाही माहित. पुढे पाहू. आणि त्याला 3 पदरी कुंपण घालायचे, म्हणजे तारेने कुंपण घालायचे, कंपाऊंड करायचे त्याला ट्रिपल 3 पदरी. ₹70 प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल. आणि जितके पण मीटर तार लागणार आहे, एका मीटरसाठी किती खर्च आहे 70 रुपये. तर ते 3 पदरी कुंपण घालायचे आहे ना त्या बागेला, तर एकूण किती खर्च येईल. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पहा. परिमिती दिली आपल्याला 40 मीटर. 40 मीटर जर आपल्याला परिमिती दिली आहे म्हणजे तो एक राऊंड पूर्ण होतो. परिमिती म्हणजे काय थोडक्यात पहा. जरी मी त्रिकोण जरी घेतला, इथून सुरुवात केली तर इथपर्यंत पूर्ण. चौकोन जरी असला ते इथून सुरुवात केली, इथून जर सुरुवात केली हे पूर्ण इथून इथपर्यंत येऊस तर एक राऊंड होतो ना. आणि एक राऊंड होणे म्हणजेच काय ते परिमिती असते. म्हणजे एका राऊंडला 40 मीटर तार लागते. 3 पदरी का नाही, किती पदरी आहे 3 पदरी. मग आपण 3नी काय करणार गुणणार. पहा बरं का. 40 मीटर परिमिती म्हणजे एक राऊंडला 40 मीटर तार लागणार आहे. आणि आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचे. 3 गुणा 3 0 0 3 चौक 12. म्हणजे 3 पदरीसाठी किती तार लागेल एकूण आपल्याला 120 मीटर तार लागेल. आणि काय रेट आहे तारेचा 70 रुपये प्रति मीटर. मग 1 मीटरची किंमत 70 आहे, तर 120 मीटरला किती खर्च येईल म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग 22 साठी 84 शॉर्टकट करू आणि हे 2 0 म्हणजे पूर्ण बागेला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल 8400 रुपये. किती खर्च येईल 8400 रुपये. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला परिमिती दिलेली बागेची म्हणजे एक आपल्याला एक कुंपण घालायचंय, तर तिथं आपल्याला 40 मीटर तार लागणार आहे. असे 3 पदरी आपल्या 3 पदरी कुंपण घालायची. 3 पदरी म्हणजे 3 निघुणार 40 गुणिले 3 म्हणजे 120 मीटर तार लागणार आहे, वायर लागणार आहे. आणि 1 मीटर वायरची किंमत किती आहे 70 रुपये. मग 120 ला किती खर्च होईल. मग गुणाकार केला 120 आणि गुणिले 70 मग 8400 उत्तर मिळाला. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू 11वा. 60 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाला 2 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. मग आता आयताकृती आहे, असं 60 मीटर आहे आणि असं 30 मीटर आहे. आणि किती मैदानाला 2 पदरी डबल फेन्स करायचे डबल. मग काढा त्याची परिमिती आणि त्याचं दुप्पट करा आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. हा तुम्हाला असणार आहे होमवर्क. सांगा कमेंट मध्ये मला उत्तर पटकन. 12वा प्रश्न आपण पाहू. एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे 84 मीटर आणि 36 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 10 फेऱ्या घातल्यास
एकूण किती अंतर कापले जाईल? खूप सोपा प्रश्न आहे पहा. आयताकृती मैदान आहे, लांबी आहे 84 मीटर आणि रुंदी आहे 36 मीटर. मैदानाभोवती फेऱ्या मारायचे, पण एक फेरी आपण इथून चालू करणार की नाही? हे पहा, एक फेरी म्हणजे काय? परिमिती. मग आपण याची परिमिती काढून घेऊ. 84 अधिक 84 अधिक 36 अधिक 36 करा चौघांची बेरीज. 84 84 36 आणि 36. तुम्ही सूत्र पण वापरू शकता, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 6 6 12 12 4 16 16 4 20 20 चा 0 हातचे आले 2 8 आणि 8 16 16 आणि 3 19 19 आणि 3 22 23 24 म्हणजे 240 मीटर एका फेरीसाठी आपण तितका अंतर तिथं अंतर पार करणार. एक फेरी म्हणजे 240 मीटर आणि किती फेऱ्या मारायचे? 10 फेऱ्या मारायचे. मग करा गुणिले 10. मग 24 एका 24 आणि वरचे 2 शून्य. आपण किती अंतर पार करणार आहे? 2400 मीटर आणि यालाच आपण 2 किलोमीटर 400 मीटर सुद्धा बोलू शकतो. मग पर्याय पहा काय आहे का आपल्याकडं? 240 120 1200 2400 मीटर. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 13 नंबरचा प्रश्न पाहू. एका चौरसाकृती बागेच्या बाजूची लांबी 250 मीटर आहे, है ना? चौरसाकृती म्हणजे चौरस आहे आणि बाजूची लांबी किती आहे? 250 मीटर. एक बाजू 250 तर 4 बाजू किती असेल त्याला तुम्हाला बेरीज करून काढता येईल ते, किंवा 4 ने गुणा. अर्णव या बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालतो, तर तो रोज किती अंतर चालतो? मग हा प्रश्न आयताकृतीचा होता आणि हा चौरसाकृतीचा आहे. मग काढा याची परिमिती. मग परिमिती म्हणजे त्याचं एक चक्कर होणार आणि तसे तो किती चक्कर मारतो, किती फेऱ्या करतो? तो 5 फेऱ्या. मग 5 फेऱ्यामध्ये तो किती अंतर चालला? सांगा कमेंट मध्ये याचं उत्तर. हा पण प्रश्न तुम्हाला काय असणार आहे? होमवर्क. 14वा प्रश्न आपण पाहू. लिनेश सरावासाठी रोज एक चौरसाकृती मैदानाला 10 फेऱ्या घालतो. चौरसाकृती मैदानाला 10 फेऱ्या घालतो, तो सराव करतो. तो एकूण 4 किलोमीटर अंतर चालत असेल तर त्या मैदानाच्या एकूण बाजूची लांबी, एका बाजूची लांबी किती? पहा प्रश्न कसा दिला. आता एक मैदान कोणतं आहे? तो चौरसाकृती आहे. मग चौरसाकृती मैदान आहे आणि त्याने 10 फेऱ्या घातल्या बरं का, आणि 10 फेऱ्या घालून त्याने किती अंतर पार केला? 4 किलोमीटर. मग विद्यार्थी मित्रांनो, जर या 4 किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू म्हणजे 4000 मीटर आणि याला आपण 10 ने भाग देऊ. का भाग द्यायचा? कारण 10 फेऱ्यामध्ये त्यांनी 4 किलोमीटर अंतर पार केला म्हणजे 4000 मीटर. मग आपण एक फेरीचं काढू ना. एक फेरी का? कारण की एक फेरी म्हणजेच परिमिती असते. मग 10 ने आपण भाग देऊ. मग 10 चोक 40 हे 40 आणि वरचे 2 शून्य म्हणजे एका फेरीमध्ये तो किती आला? 400 मीटर तो अंतर त्यांनी पार केला. एका फेरीमध्ये 400 मीटर अंतर पार केला म्हणजेच त्या चौरसाची परिमिती किती आहे? 400 मीटर आहे. किती आहे? त्या चौरसाची परिमिती किती आहे? 400 मीटर. आणि परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज. मग काहीतरी म्हणजे चौघांची बेरीज किती आहे? 400 मीटर. आणि चौघ समान आहे का नाही? मग 100 100 100 100 म्हणजे 400 ला तुम्ही 4 ने भाग द्यायचा. पण इथं ओरली निघन म्हणून मी डायरेक्ट सांगितलं 4 ने भाग दिलं तरी चालेल, पण डायरेक्ट तुम्हाला माहिती ना 100चा 4 पट 400 असतो. म्हणजे त्या चौरस जो मैदान आहे त्याची बाजू किती आहे? 100 मीटर आहे. किती आहे? 100 मीटर. 15वा प्रश्न आपण पाहू. 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती श्वेता रोज एक फेरी धावते. काय सांगितलं? 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती श्वेता दररोज एक फेरी धावते. 80 मीटर बाजू आणि चौरस आहे, हे समान आहे सर्व. 80 मीटर 80 मीटर 80 मीटर 80 मीटर ती पूर्ण एक फेरी मारणार इथं, है ना? म्हणजे परिमिती आली. 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती श्रुती रोज एक फेरी धावते. आता श्वेता जी आहे ती चौरसवाला म्हणजे चौरसाकृती बाग आहे आणि श्रुतीचं जे आयताकृती आहे 100 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद. आणि पुढे विचारलं तर त्या दोघींच्या धावलेल्या अंतरात किती फरक असेल?
आणि एकच फेरी मारते ना, मग 8 चोक 32, 4 ने गुणलं तर याची परिमिती किती होणार चौरसाची 320. मग 320 परिमिती झाली म्हणजे एक फेरी मारायला ती किती अंतर पार करते कोणती श्वेता किती अंतर पार करते श्वेता 320 मीटर. आणि श्रुती किती करणार आहे पहा, हा 100 तर हा पण 100, हा 70 तर हा पण 70. 100 अधिक 100 200, 70 अधिक 70 140. करा बेरीज, परिमिती निघून येईल तिथं 0, 4 आणि 3. म्हणजे हिने किती अंतर पार केला 340. दोघांमध्ये फरक किती आहे 340 आणि 320 आहे. म्हणजे किती फरक आहे फक्त 20 मीटरचा फरक आहे दोघींमध्ये. अलग लक्षात. म्हणजे श्रुती 20 मीटर जास्त अंतर किंवा जास्त फेरी मारते ती कोणापेक्षा श्वेतापेक्षा. 20 मीटरचा फरक आहे पर्याय क्रमांक 2. 16 नंबरचा प्रश्न आपण पाहू. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर आहे. समभुज, समभुज म्हणजे ज्या त्रिकोणाचे तिन्ही बाजू समान असतात त्यांना समभुज त्रिकोण म्हणतात. 8 सेंटीमीटर बाजू, 8 ही पण 8 आणि ही सुद्धा 8 असणार आहे. समभुज आहे ना म्हणून. त्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढला तर त्या चौरसाची बाजू किती असेल. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला परिमितीने विचारली की कसा म्हणजे असा घुमवून फिरून देतात ते डायरेक्ट. मग मला सांगा या त्रिकोणाची परिमिती किती होणार आहे 8 त्रिक 24 किती होणार आहे 24 सेंटीमीटर होणार आहे. एक समभुज त्रिकोणाची परिमिती 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती होणार आहे 24 सेंटीमीटर. आणि ते म्हणतात तितक्याच परिमितीचा चौरस काढला तर त्या चौरसाची बाजू किती. म्हणजे एक चौरस आहे चारही बाजू समान आहे आणि याची परिमिती किती आहे 24 आहे. 24 म्हणजे इथं किती सेंटीमीटर असणार सारखे सारखे. थोडक्यात त्याला 4 ने काय करायचं भाग द्यायचा. 4 ने भाग दिला म्हणजे किती आला 6, 4 सकट 24. म्हणजे एक एक बाजू किती असणार आहे 6 सेंटीमीटरची असणार आहे. तिचा त्या चौरसाची परिमिती त्रिकोणाच्या परिमिती इतकी येणार आहे. आणि त्या चौरसाची बाजू किती असणार आहे 6 सेंटीमीटरची असणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला काय असणार आहे होमवर्क. काय असणार आहे होमवर्क. लावा डोकन सॉल्व करा. वाचून घेऊ आपण. तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर लांबीची आहे. सप्तकोन म्हणजे 7 बाजू असलेला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि समान बाजू आहे 4 सेंटीमीटरची बाजू आहे. 7 बाजू आहे 4 सेंटीमीटरची. ही तार उलगडून सरळ केलीस तिची लांबी किती असेल. हे तारीपासून बनवलं नाही का 7 बाजूने याला. आणि आता ही जर समजा आपण ही बाजू म्हणजे सगळं आपण याला उलगडून काढलं सरळ केली ती तार तर ती तार जी आहे त्या तारीची लांबी किती असेल बरं. हे 4 सेंटीमीटरचे 7 तुकडे चिपकवले एकमेकांना ना असे म्हणजे सप्तकोन बनला. त्याला इंग्लिशमध्ये हेप्टॅगॉन म्हणतात. मग ती तारची लांबी किती असेल सांगा बरं. हा प्रश्न काय असेल तुम्हाला होमवर्कला. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा घटक शिकलो. खूप सोपा आणि मजेदार परिमिती. हा आपला व्हिडिओ क्रमांक 31 होता. परिमिती, त्रिकोणाची परिमिती कशी काढायची, आयताची परिमिती कशी काढायची, चौरसाची परिमिती कशी काढायची यावर आपण चर्चा केली. यावर असणारे स्वाध्याय सुद्धा आपण सोडवले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन घटक आणि महत्वाचा घटक पाहणार आहोत क्षेत्रफळ. आयत चौरस म्हणजे एरिया कसा काढायचा. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.